एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज आपण बघणार आहोत बघा 2026ची पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा मिडल स्कूल स्कॉलरशिप इयत्ता 5वी. तर विद्यार्थी मित्रांनो, पेपर 1 आणि पेपर 2 असे तुम्हाला 2 पेपर असणार आहे. पेपर 1 मध्ये मराठी या विषयाची आपण आपल्या चॅनलवर 50 गुणाची 2025ची प्रश्नपत्रिका टाकलेली आहे, जी की या पुस्तकामध्ये आहे. आणि आता आपण आज या व्हिडिओमध्ये गणित या विषयाची 100 गुणाची प्रश्नपत्रिका अर्थात प्रश्न आणि उत्तर दोन्ही जाणून घेणार आहोत. त्यामुळे आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, विभाग 2 आपण अभ्यासणार आहोत. यामध्ये आता प्रश्न क्रमांक 26 पासून ते 75 पर्यंत असणार आहे. जसं की आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितले होते, मराठी या विषयाचे आपण 25 प्रश्न ऐकून बघितले होते आणि याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तर तो देखील नक्की अभ्यासा. नक्कीच तुम्हाला तुमच्या मार्कामध्ये वाढही होणार. आणि आता आपण गणिताचं बघणार आहोत. गणिताला तर 100 मार्क असणार आहे, त्यामुळे व्यवस्थित तुम्हाला याचा सराव करायचा आहे. त्याच्यामुळे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट व्हिडिओ अँड ऑल्सो इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट व्हिडिओ फॉर द एक्झाम. ओके, सो चॅनल जर तुम्ही नवीन असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की आपण इतर अदर टॉपिकवर देखील काही व्हिडिओ बनवणार आहोत, तर ते देखील तुम्हाला पाहायला मिळतील. आणि त्याचप्रमाणे आपल्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा. सो बघा, या ठिकाणी आता विभाग 2 दिलेला आहे, गणित हा विषय दिलेला आहे. 26वा प्रश्नापासून सुरुवात होते. 23 kg 500 ग्रॅम प्लस 21 kg 750 ग्रॅम इज इक्वल टू किती? पण कधी कधी इथं इथंच ॲडिशन करतो. 3 + 1 4, मग लगेच इथं 4 आहे, इथं 4 आहे. म्हणजे दोन्हीमधून लगेच आपण काय करतो, आता 500 + 750, मग लगेच आपण कोणत्याही यामध्ये ऑप्शन क्लिक करतो. तर तसं करायचं नाही आहे, आपण व्यवस्थितरित्या सोडून घ्यायचं. आता हे जसं की इथं या पद्धतीने सोडवलेलं आहे बघा. 750 ग्रॅम आणि 500 ग्रॅम यांची बेरीज केली. 0 0 0, 5 + 0 5, 7 + 5 12, 1 इकडे येतो, इथं 2 येतो. सो या ठिकाणी 250 ग्रॅम येतं. यानंतर 3 + 1 + 1 4 and 5 5 आणि 2 + 2 4, म्हणजे 45 kg 250. सो आन्सर आपल्या या ठिकाणी हे दोन्ही नाही येतात. कोणतं येते मग? ऑप्शन क्रमांक 1 45 kg 250 ग्रॅम. बघा, या ठिकाणी आपला आन्सर आलेला आहे. ओके, यानंतर बघा पुढचा आहे 8,99,999 प्लस 1001 इज इक्वल टू हाऊ मेनी? आता या ठिकाणी काय करायचं आहे, ही जी संख्या दिलेली आहे तर ती व्यवस्थित लिहून घ्यायची आपल्याला. आणि ही लिहून घेतल्यानंतर आपल्याला कधी पण सुरुवात कुठनं करायची आहे, तर आपल्या उजव्या बाजूने करायची. अनेक मुले या बाजूने सुरुवात करतात, तर या बाजूने कधीही सुरुवात करायची नाही. तर या बाजूने करायची 1 0 0 1. ओके, 9 + 1 0, 1/9 + 1 10, 1/10 11, 9 + 1 10 + 0 अपॉन, या ठिकाणी इथं हा जवळ लिहिला गेला आहे, इथं येतो हा 1. ओके, त्यानंतर 9 + 1 10 11, तर 1 1/, अगेन 9 + 10 इथं 0, 1/8 + 9. सो आन्सर आलं आहे बघा या ठिकाणी 90100, 3 टाइम्स 0. ओके, सो बघा या ठिकाणी 90100 हे ऑप्शन आले. बरं, हे आले का? नाही आले. बघा या ठिकाणी हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे आणि हे देखील चुकीचं आहे. सो या पद्धतीने सोडवायचं आहे, जेणेकरून आपलं उत्तर हे कधीही चुकणार नाही. पुढचं दिलेलं आहे बघा 3/4. पुढचं दिलेलं आहे 3/4, 1/4
त्यानंतर 704, 504 आणि 904 या अपूर्णांकांची उतरत्या क्रमाने मांडणी केल्यास पहिला अपूर्णांक व मधला अपूर्णांक यांची बेरीज किती? तर या ठिकाणी तुम्हाला काय सांगितले, उतरत्या क्रमाने तुम्हाला मांडणी करायची आहे. तर उतरत्या क्रमाने मांडणी कशी करायची, म्हणजे सगळ्यात अगोदर आपल्याला मोठी संख्या घ्यावी लागणार. कोणती? जसे की 9/4, यानंतर 7/4, यानंतर 5/4, यानंतर 3/4 आणि यानंतर 1/4. ओके, पहिली स्टेप झाली आपली पूर्ण. तर यानंतर मग बघा सांगितलं काय, उतरत्या क्रमाने मांडणी केली आपण. पहिला अपूर्णांक कोणता आहे? 9/4. बरोबर, 9/4 घेतला व मधला अपूर्णांक घ्यायचा. मग आता यामध्ये मधला कोणता आहे? हा गेला, हा गेला, हा. तर आता 14/4 आलेले या ठिकाणी. तर या ठिकाणी बेदुने 4 आणि बेसाती 14, म्हणून आपलं उत्तर या ठिकाणी येतं 7/2. आला आपलं उत्तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2. ओके, अवघड आहे मुलांना? नाही. तर या ठिकाणी व्यवस्थितरित्या सांगितलेल्या पद्धतीने आपल्याला फक्त मांडणी करायची, आपल्याला इझिली हे उत्तर मिळून जातं. आता इथं 14/4 आलं आहे, तर 14/4 आलं आहे, मग याला पूर्ण भाग जातं म्हणून आपण भाग दिला आहे. बेदुने 4 आणि बेसाती 14 म्हणून 7/2. ओके, नेक्स्ट बघूया. शेखरने बाजारातून 45 प्रति किलोग्राम दराने अर्धा किलोग्राम टोमॅटो प्रति किलो, त्यांनी किती सांगितले? 45 रुपये प्रति किलोग्राम दराने त्यांनी अर्धा किलो टोमॅटो हे आणलेले आणि 30 रुपये प्रति किलोग्राम दराने 1.5 किलो कांदे आणले, 56 प्रति किलोग्राम दराने 1.25 किलोग्राम भेंडी खरेदी केली. तर त्यांनी बाजारातून एकूण किती रुपये खर्च केले असं विचारलेलं आहे. तर या ठिकाणी उत्तर तुमचं येईल 137.5. आता हे कसं आलं बघा. तर या ठिकाणी आपल्याला त्यांनी भाव दिलेला आहे बघा. 45 प्रति किलोग्राम दराने त्यांनी टोमॅटो घेतलेले, बरोबर. पण किती घेतले त्यांनी? अर्धा किलो, बरोबर. यानंतर 30 प्रति किलोग्राम दराने 1.5 किलो कांदे घेतले. आता 30 रुपयाला 1 किलो कांदा, परंतु घेतले किती त्यांनी? 1.5 किलो घेतले. मग 30 रुपये किलो म्हटल्यावर त्यांनी 1.5 किलो घेतले, म्हणजे त्यामध्ये पुन्हा आपल्याला 15 ॲड करावं लागणार, कारण की अर्धा किलो त्याच्यामध्ये एक्स्ट्रा घेतले, म्हणजे हे 45 होतात. आणि या ठिकाणी 56 प्रति किलोग्राम दराने 1.25 किलोग्राम भेंडी घेतली. तर त्यांनी बाजारात एकूण किती खर्च केला, म्हणजे यांची सगळ्यांची बेरीज ही तुमची 137.5 आली पाहिजे. ओके, यानंतर पुढचं आहे बघा. शाळेला सोमवार दिनांक 2 मे 2022 पासून 32 दिवसांची सुट्टी लागली, तर सुट्टीनंतर शाळा कोणत्या वारी सुरू होईल? तर यामध्ये तुमचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3. आता तुम्ही हे सोडवायचं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, कारण की व्हिडिओ हा खूपच लॉंग होईल आणि मोठा होईल. त्यामुळे उत्तर तुमचं मी जे सांगते ते आलं पाहिजे, जेणेकरून जर आलं तर तुमचं हे बरोबर आहे. ओके, हवं तर तुम्ही प्रश्न हे वहीमध्ये लिहून पण घेऊ शकता आणि सराव करू शकता, कारण की 100 गुणांना आहे हा प्रश्न. गणित हा जो विषय आहे 100 गुणांना आहे. त्यानंतर बघा, राहुलने 58,500 रुपयांना घेतलेली मोटरसायकल 64,250 रुपयांना विकली, तर त्याला व्यवहारात किती रुपये नफा अथवा तोटा झाला? मग इथं कन्फर्म सांगितलं पण त्यांनी नफा झाला की तोटा झाला, तर ते आपल्याला काढायचे. कसं काढणार मग? आता राहुलने 58,500 रुपयांना घेतली, बरोबर, आणि 64,000 रुपयांना विकली. ऑफकोर्स त्याचा मग या ठिकाणी काय झालं? नफा झाला. मग 64,000 वजा 58,000, 64,250 वजा 58,500 यांची काय करायची तुम्हाला? वजाबाकी करायची आहे. आणि वजाबाकी करून तुमचं उत्तर आलं पाहिजे मात्र या ठिकाणी 5,750 काय झालेलं आहे? आता बघा दोन्ही ठिकाणी 5,750 काय झालं? त्याला तोटा का नफा? तर नफा झाला. मग ऑप्शन क्रमांक 2 हे तुमचं उत्तर असणार आहे. 5,750
इतका त्याला काय झालेला आहे, नफा झालेला आहे. ओके, कारण की त्यांनी 58ला घेतली आणि 64ला विकली म्हणजे नफा झाला. तोटा झाला का त्याला? नाही. ओके, पुढचा आहे बघा या ठिकाणी, इष्टकाचितीला अनुक्रमे किती पुष्टे व कडा असतात? आता इष्टिकाचित्तिकाची तुम्हाला आकृती माहितीच आहे, तर त्याला 6 पुष्टे असतात आणि 12 कडा असतात. ओके, पुढचा आहे, सोबतच्या आकृतीत किती त्रिकोण तयार झाले आहे? आता त्रिकोण तुम्हाला या ठिकाणी मोजायचे आहे, तर ते किती झालेले आहे? आता बघा, जसं की आपण काउंट करूया. हा पूर्ण 1 झाला, 1, त्यानंतर हा 2, हा 3, आता हा 4, हा 5, हा 6, त्यानंतर हा एक पूर्ण, हा एक 7 होतोय, हा एक 8 होतोय आणि अजून एक, हा एक 9 होतोय. असे टोटल किती झाले या ठिकाणी? 9 झालेत बघा. या ठिकाणी मग आकृतीत किती त्रिकोण आहे? ते 9 आहे. ओके, सिंपल आहे, व्यवस्थित बघायचं आणि करायचं. प्रत्येक त्रिकोण हा धरायचा, जसे की आपण इथं बघितलं आहे. त्यानंतर 14वा प्रश्न आहे, दशादशे 8 दराने 3,500 रुपयाचे 2 वर्षाचे सरळ व्याज किती असणार आहे? मग इथे सरळ व्याजाचं सूत्र वापरायचं आहे आपल्याला. या ठिकाणी सोपं आहे सरळ व्याजाचं सूत्र, आणि वापरून तुम्हाला उत्तर हे येईल 560 रुपये. 8% दराने त्यांनी 3,500 रुपयाचे 2 वर्षाचे सरळ व्याज विचारले आहे. ओके, सो नेक्स्ट आहे बघा, 35 ते 36 साठी काही सूचना दिलेल्या आहे प्रश्नांना. एक पक्षी अभयारण्यातील विविध प्रकारच्या पक्ष्यांची संख्या चित्ररूप माहितीच्या स्वरूपात दिली आहे आणि दिलेल्या माहितीच्या आधारे प्रश्नांची उत्तर द्यायची. पक्ष्यांची नावे, पोपट किती संख्या आहे त्यांची? 1, 2, 3, 4, 5, 6, 7. किती दिलेली? तर 7 दिलेली. मोर किती आहेत? तर 4. घार किती आहे? तर 6. आणि सुतार पक्षी किती आहे? तर 3. आता एक चित्र बरोबर 4 पक्षी, बरोबर, म्हणजे हा एक ट्रायंगल म्हणजे 4. मग 7 चौक 28, म्हणजे पोपट किती झाले? 28. त्यानंतर 4 चौक 16, म्हणजे मोर झाले 16. 6 चौक 24, घार झाल्या 24. आणि सुतार पक्षी 3 चौक 12, बरोबर, सुतार पक्षी किती झाले? 12 झाले. तर या पद्धतीने आता पोपटांची संख्या सुतार पक्ष्यांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? आता हे या पद्धतीने असं लिहून ठेवायचं बघा विद्यार्थ्यांना, जेणेकरून तुम्हाला खूप सोपं जातं. पोपटांची संख्या किती सांगितली मी तुम्हाला? 28, बरोबर, आणि सुतार पक्षाची किती आहे? 12. मग या ठिकाणी बघा करा की 28 वजा 12 किती? 8तून 2 गेले तर 6, बरोबर, आणि 2तून 1 गेला 1, 16. मग या ठिकाणी उत्तर आहे का? 16 आहे. आलं आपलं उत्तर, 16ने जास्त आहे. ओके, या पद्धतीने पहिलं करून ठेवायचं. आणि हे जे प्रमाण दिलेलं आहे ना, तर हे खूप महत्त्वाचं आहे. ओके, सो या पद्धतीने आपण करायचं आहे. नेक्स्ट बघूया आता, मोरांची संख्या एकूण पक्ष्यांचा शेकडा किती टक्के आहे? आता या ठिकाणी आपण जसं बघितलं तर मोरांची संख्या पक्ष्यांचा शेकडा. आता मोरांची संख्या किती दिलेली आहे या ठिकाणी? 16. आणि मोर 16 सांगितलेले आहे आणि एकूण पक्ष्यांचा शेकडा किती आहे असं विचारलेलं आहे. तर या ठिकाणी आता पुन्हा इथं हे 16 दिलेले आहे आणि हे बाकीच्यांचे दिलेले, असं टोटल करून तुम्हाला आन्सर किती आलं पाहिजे? तर 20%. ओके, नेक्स्ट आहे बघा, एका आयताची परिमिती 38 सेंटीमीटर असून लांबी ही 12 सेंटीमीटर आहे, तर आयताचे क्षेत्रफळ किती? आता आयत विचारलेलं आहे, आयताचे परिमितीचे सूत्र माहिती असायला हवं आपल्याला या ठिकाणी. तर मग आपल्याला इझिली काय जातं? ते सोपं जातं. तर आयताची परिमिती बरोबर लांबी, आणि परिमिती त्यांनी दिलेली आहे 38 सेंटीमीटर, लांबी 12 सेंटीमीटर आहे बघा. तर त्या आयताचे क्षेत्रफळ विचारलेले आहे. तर हे तुम्ही सूत्र वापरून उदाहरण सोडवायचं आहे आणि याचं उत्तर तुमचं आलं पाहिजे या ठिकाणी 84 सेंटीमीटर. किती? 84 सेंटीमीटर. जर m बरोबर 4 व n बरोबर 2, तर m गुणिले n अधिक m भागिले n बरोबर किती? आता हे जे असे उदाहरण येतात ना, तर यामध्ये आपण सरळ काय करायचं? किमती घालून टाकायच्या आणि उदाहरण सॉल्व करायचं. जसं की कसं बघा, आता m किती दिलेलं आहे या ठिकाणी? 4. मग 4 अधिक n 2
अधिक यम पुन्हा किती दिलं आहे 4 डिवायडेड बाय एम 2. बरोबर. आता पहिल्यांदा आपण काय करणार, डिव्हिजन करणार. बरोबर. तर डिव्हिजन 4 अधिक 4 + 2 प्लस या ठिकाणी 2 2 चा 4. ओके. सो नेक्स्ट या ठिकाणी काय सॉरी इथं मल्टिप्लिकेशन आहे. येस. मग आता डिव्हिजन सॉल्व केली. डिव्हिजन नंतर आपल्याला मल्टिप्लिकेशन सॉल्व करायचं आहे. 4 2 चा 8 + 2 = 10. सो आन्सर आपल्या येईल या ठिकाणी 10. ओके. सो या पद्धतीने आहे बघा. आपल्याला पहिलं कोणती पण आलं तर यामध्ये आपल्याला डिव्हिजन सॉल्व करायचे, मग मल्टिप्लिकेशन सॉल्व करायचं आणि नंतर ॲडिशन मग सबस्ट्रॅक्शन या पद्धतीने. यानंतर पुढचं आहे बघा. जॉनने 2 रिम कागदापैकी 40 डझन कागद पुस्तक छापायसाठी वापरले आणि आणखी 2 दस्ते कागद छपाई करताना खराब झाले, तर किती कागद शिल्लक राहिले? तर त्याचं उत्तर तुमचं यायला हवं 3 ग्रोस. यानंतर बघा पुढचं आहे 40 दशक गुणिले 10 दशक बरोबर किती? आता इथं तुम्हाला काय करायचं आहे, गुणाकार काय करायचं आहे. आता एकक, दशक, मग 40 दशक म्हणजे किती, तर 400. आणि 10 दशक म्हणजे किती, तर 100. मग या ठिकाणी 4000 सॉरी इथं 1000. तरी तर बघा हे देखील अतिशय सोपं आहे. आता या ठिकाणी गुणाकार करायचा. पहिले 4 1 4 बरोबर. हा 1 0 हा 1 0 घेतला आणि दशकवर किती 1 0 असतं बरोबर. उत्तर आपल्याला 4000 दशक बरोबर झालं. पुढचं आहे बघा. आता पुढीलपैकी बघा दिसलं होतं की नाही, काय बघितलं नाही मी मुलांना, पण 4 1 4 हा 0 हा 0 घेतला आणि दशकावर 1 0 असतं, अजून 1 0, 4000 दशक या पद्धतीने आलं ते उदाहरण. आता 41वा आहे. पुढीलपैकी कोणता अपूर्णांक आकृतीत रेखांकित केलेल्या भागाचा सममूल्य अपूर्णांक दर्शवतो? तर 1 1 2 3 किती भाग दर्शवतो असं विचारलेलं, म्हणजे 1/3. ओके. नेक्स्ट विचारले बघा. पुढे दिलेल्या पदावलीतील चौकटीत अनुक्रमे कोणती चिन्हे येतील? आता या ठिकाणी कोणते चिन्ह येतील असं विचारलेलं आहे. तर हे चिन्ह येणार आहे, म्हणजे 15 अधिक 6, त्यानंतर 6 गुणिले 8, त्यानंतर 8 वजा 65 आणि 65 भागिले 5 बरोबर 10 50 या पद्धतीने. यानंतर बघा पुढचं आहे 6 3 0 7 व 4 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या 5 अंकी लहान समसंख्येची निमपट किती आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. तर उत्तर तुमचं आलं पाहिजे 15238. पहिलं तुम्हाला काय करायचं आहे, तर पहिली सर्वात लहानातली लहान समसंख्या काढायची आणि त्याची निम्मी करायची. मग ती कोणती, तर ही संख्या आली पाहिजे. नंतर पुढील प्रश्न आहे बघा. आयुषने 4.25 लाख रुपयाचा ट्रॅक्टर, 65,000 रुपयाचे मळणी यंत्र खरेदी केले, तर त्याने एकूण किती रुपये खर्च केले? तर उत्तर आहे तुमचं 4,40,250. आता काही काहींचे उत्तर हे मी सांगत नाही, ते तुम्हाला उत्तर आणायचं आहे, म्हणजे जेणेकरून तुमचा काय होईल, सराव होईल. ओके. 717 या ठिकाणी बॉक्स दिलेला आहे बरोबर. 251 तर डॅशच्या जागी कोणता अपूर्णांक येईल? तर 19/51 हा अपूर्णांक येईल. ओके. पुढील प्रश्न आहे बघा. सई दररोज सकाळी 112 मीटर बाजू असलेल्या चौरसा कृती बागेला 5 फेऱ्या मारते, तर सई दररोज किती अंतर चालते? तर या ठिकाणी सई ही 2 किलोमीटर 240 मीटर इतके अंतर चालते. आता हे याचं आन्सर असेल ऑप्शन क्रमांक 3. नंतर पुढील प्रश्न आहे बघा. सांगलीहून एक रेल्वे सोमवारी सकाळी 10 वाजता 20 मिनिटांनी निघाली व दुसऱ्या दिवशी मंगळवारी दुपारी 2 वाजता 15 मिनिटांनी अमरावतीला पोहोचली, तर त्या रेल्वेला अमरावतीला पोहोचण्यास किती वेळ लागेल? तर या ठिकाणी तुमचं उत्तर यायला हवं ऑप्शन क्रमांक 1 27 तास 55 मिनिट. आता याचा सराव करायचा आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला परीक्षेला सुद्धा बघा गणित या विषयाला मार्क खूप कमी पडतात, किंवा मग वेळ अभावी आपल्याला कधी कधी काही प्रश्न हे राहतात, म्हणून यासाठी आपण हा सराव करायचा आहे.
जेणेकरून प्रत्येक प्रश्न हा आपल्या हाताखालून जाईल आणि उत्तर देखील आपलं बरोबर येते की नाही आपल्याला कळेल. म्हणून हे उत्तर सांगत आहे आणि आपले हे उत्तर आलं तर आपल्याला हे गणित जमलं. त्यानंतर बघा प प्लस 4 ही एक विषम संख्या आहे, तर त्या संख्येनंतर क्रमाने येणारी 7वी समसंख्या कोणती असेल? 7वी विचारलेली आहे, बरोबर. तर या ठिकाणी 7वी संख्या कोणती असणार आहे? यासाठी तुम्हाला 7 संख्या काढाव्या लागणार. 7वी ही संख्या तुमची प अधिक 18 आली पाहिजे. यानंतर 19वा प्रश्न आहे, एक कपाट 5,650 रुपयाला विकल्यास जेवढा तोटा होतो तेवढाच नफा ते कपाट 8,350 रुपयास विकल्यास होतो, तर कपाटाची खरेदी किंमत ही किती आहे? बघा, एक कपाट कितीला विकले? 5,650 आणि जेवढा तोटा होतो तेवढाच नफा ते कपाट 8,350 रुपयास विकल्यास होतं, तर कपाटाची खरेदी किंमत तुम्हाला या ठिकाणी काढायची आहे आणि खरेदी किंमत ही तुमची आली पाहिजे मग या ठिकाणी 7,000 रुपये. 50वा प्रश्न आहे बघा, 200 रुपयांच्या 40 नोटा देऊन 5,000 रुपयांच्या किती नोटा येतील? मग पहिले यांची 200 रुपयाच्या 40 नोटा देऊन किती रुपये होतात ते काढायचं आहे आणि यानंतर मग 500 रुपयाच्या नोटा तुम्हाला किती लागतील हे समजेल. सो तुमचं उत्तर या ठिकाणी यायला हवं ऑप्शन क्रमांक 1 16. 500 रुपयाच्या 16 नोटा आल्या तर तुमची इतकी बेरीज 200 रुपयाच्या 40 नोटा इतकी बेरीज व्हायला हवी. पुढीलपैकी कोणती संख्या ही 17ने विभाज्य नाही? तर 17ने विभाज्य नाही असं विचारलेलं आहे, तर 217. बघा इथं ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर असेल. यानंतर 52वा प्रश्न आहे, श्यामरावांनी दुकानातून 1485 रुपयाचा किराणा घेतला. त्यांनी दुकानदाराला 5 रुपये, 10, 50 आणि 100 रुपयाच्या प्रत्येकी समान नोटा देऊन बिलाची नेमकी रक्कम किती रक्कम दिली, तर श्यामरावांनी दुकानदाराला एकूण किती नोटा दिल्या? तर एकूण 9 नोटा दिल्या. या पद्धतीने तुमचं उत्तर तुम्ही काढायचं आहे. ओके. 53वा प्रश्न आहे, एका संख्येला 25ने भागल्यास भागाकार 26 येतो व बाकी 2 उरते. जर त्याच संख्येला 30ने भागल्यास भागाकार व बाकी अनुक्रमे ही किती असणार आहे? तर याचं उत्तर तुमचं यायला हवं 21 आणि 12. 54वा प्रश्न आहे बघा या ठिकाणी, पुढीलपैकी कोणत्या अपूर्णांकांचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर 3.507 होईल? तर 26/7 हे उत्तर यायला हवं तुमचं. यानंतर आहे, एका बागेत निलगिरीची 36% झाडे आहेत. किती? तर 36%. बागेत एकूण 450 झाडे असल्यास निलगिरीची झाडे किती आहे? तर निलगिरीची झाडे तुमची ही 162 यायला हवी. तर बघा, या पद्धतीने मी तुम्हाला फक्त आता उदाहरणांची उत्तर सांगितले आहे आणि ती उत्तरे तुम्हाला आली तर तुमचं गणित हे बरोबर आहे. या पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे? सराव करायचा आहे आणि गणिताला तुम्हाला सराव शिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही, कारण की प्रयत्न केले तरच आपल्याला चांगले मार्क मिळतात. ओके. एक वेळेस भाषा हा विषय पाठ करता येतो, परंतु गणित हा विषय सॉल्व केल्याशिवाय आणि प्रॅक्टिस केल्याशिवाय अजिबातही जमत नसते. पुढचा आहे बघा, वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी 15 सेंटीमीटर असल्यास त्या वर्तुळाच्या त्रिज्येची लांबी ही किती? आता 15 सेंटीमीटर सांगितली म्हणजे तर लक्षात असायला हवं, जीवा आणि त्रिज्या ही त्याच्या निम्मे असते. मग 7 दुने 14 आणि 1चा हाफ होतो म्हणजे 7.5 येईल याचं उत्तर. 60 या संख्येचे एकूण विभाजक हे असे जे शॉर्ट आहेत ना इझिली की 2 मिनिटात समजून सांगता येईल, तर असे उदाहरणं आपण लगेच होऊन जातात, परंतु काही थोडेसे किचकट असतात, त्याला थोडासा वेळ द्यावा लागतो, त्यामुळे व्हिडिओ हा लॉंग होतो. म्हणून काही काहींची उत्तरं हे फक्त दिलेले आहे, बाकी ते तुम्ही व्यवस्थित सॉल्व करायचे आहे, जेणेकरून तुमचाही सराव होईल. बघा 57वा प्रश्न आहे बघा, 60 या संख्येचे एकूण विभाजक हे 75 या संख्येच्या एकूण विभाजकापेक्षा कितीने जास्त अथवा कमी आहेत? 6ने जास्त अथवा कमी आहेत. या पद्धतीने आपल्याला उत्तर आलं पाहिजे. पुढचा आहे 58वा प्रश्न, आहे
म्हणजे यातली कोणती एक नाही हे तुम्ही म्हटलं मात्र कमेंट करून हवं तर सांगू शकता. यानंतर बघा 59वा प्रश्न आहे. 5.487 या दशांश अपूर्णांकातील अधोरेखित अंकांच्या स्थानिक किमतींचा गुणाकार हा किती आहे हे मात्र तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. तर हे पहिले यांच्या अंकांच्या स्थानकांची तुम्हाला किंमत काढावी लागणार आहे आणि किंमत काढून मग तुम्हाला गुणाकार करायचा आहे आणि गुणाकार हा मात्र तुमचा यायला हवा 0.0028. ओके. नेक्स्ट आहे 60वा प्रश्न आहे. 56 मीटर लांबीच्या दोरीचे 8 मीटरचा एक याप्रमाणे समान लांबीचे तुकडे करण्यासाठी दोरी किती ठिकाणी कापावी लागेल? तर याचं उत्तर आहे तुमचं पर्याय क्रमांक 3 6. 120चे 15% डॅश डॅशचे 12% तर डॅश डॅश किती? ठिकाणी विशाल कोणापेक्षा किती असायला हवी तर 6 यायला हवी. ओके. पुढे आहे बघा 63वा प्रश्न. 13,500 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहा? आता आंतरराष्ट्रीय संख्यामध्ये विचारलेलं आहे हा विद्यार्थी मित्रांनो. तर बघा आंतरराष्ट्रीय संख्यामध्ये इथं 13,500 म्हणजे काय तर नऊशे 98. ओके. परत बघा प्रश्न 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती ती काढायची. त्यानंतर कोणती संख्या वजा केल्यास 4 अंकी सर्वात लहान विषम संख्या मिळेल आणि उत्तर यायला हवं 98,998. पुढचं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो खूपच मोठा व्हिडिओ होतो त्यामुळे काही पटापट उदाहरणं घेते मी आता जेणेकरून तुम्ही हवं तर प्रश्न आणि ऑप्शन हे उत्तर हे लिहून घ्या वहीमध्ये आणि सोडवा जेणेकरून तुमचा सराव होईल. ओके. एक घड्याळ 4,560 रुपयास विकले तर व्यवहारात 470 नफा होतो तर घड्याळाची खरेदी किंमत ही किती? तर या ठिकाणी आता वजाबाकी करायची तुम्हाला. ओके. सो उत्तर तुमचं या ठिकाणी आलं पाहिजे पर्याय क्रमांक 3 4,090. त्यानंतर बघा 1 तास 22 मिनिटे 15 सेकंद बरोबर किती सेकंद? किती सेकंद आता असं विचारलेलं आहे बघा. आता 1 तास म्हणजे किती सेकंद हे पण आपल्याला माहिती असायला हवे आणि यांची तुम्हाला आता सेकंद विचारलेले आहे किती. तर प्रत्येकाची तुम्हाला सेकंद काढायचे आणि तुमचं उत्तर यायला हवं 4,935 सेकंद हे तुमचं उत्तर यायला हवं. आहे तर उत्तर यायला हवं तुमचं पर्याय क्रमांक 2 1/400. 54,718 मध्ये 5 आणि 1 मधील अधोरेखित म्हणजे या संख्यांना अंकांच्या दर्शनी किमतीचा गुणाकार किती आहे? तर यांचा गुणाकार करायचा आहे आणि गुणाकार हा तुमचा किती यायला हवा जसं की आहे तर तुमचा गुणाकार हा 5 यायला हवा. ओके. यानंतर पुढीलपैकी कोणते परस्पर रूपांतर चुकीचे आहे?
तर या ठिकाणी दिलेलं आहे 537 मीटर बरोबर 5.37 हेक्टोमीटर, 23.5 डेसिमीटर, 235 सेंटीमीटर, 35 डेकामीटर, 0.35 किलोमीटर आणि 5,725 सेंटीमीटर. तर हे डेकामीटर. तर हे ऑप्शन क्रमांक 4 हे तुमचं उत्तर चुकीचं आहे. म्हणजे ते बरोबर आहे, हे रूपांतर चुकीचं आहे. यानंतर पुढील आहे 50486 मोठ्यात मोठी कोणती आहे? तर पर्याय क्रमांक 3 हे तुमचं उत्तर यायला हवं. पुढचा आहे बघा, आता 3च प्रश्न राहिलेले आहे, पटापट घेऊया. रशीदने ₹37 प्रति किलोग्राम दराने 27 किलोग्राम साखर खरेदी केली. त्याने सर्व साखर 940 रुपयास विकली, तर त्याला किती रुपये नफा आणि तोटा झाला? तर याचं उत्तर तुमचं यायला हवं पर्याय क्रमांक 4 एकूण 60 रुपये तोटा. 12% दराने 6,000 रुपयाचे सरळ व्याज 3,750 होण्यासाठी किती कालावधी लागेल? तर उत्तर यायला हवं तुमचं 5 वर्षे. आणि लास्ट वन आहे बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न, आणि हे प्रश्न तुम्ही लिहून घ्या. हवं तर व्हिडिओ पॉज करा, मग प्रश्न लिहून घ्या, उत्तरं देखील लिहून घ्या, जेणेकरून तुम्हाला हे सॉल्व करता येईल आणि आपलं उत्तर हे येते की नाही. कारण की उत्तरं तर मी तुम्हाला कन्फर्म सांगते की हे आलं पाहिजे. तर उत्तर आलं तर तुम्हाला गणित हे सोपं जात आहे, किंवा मग तुम्हाला गणिताची सरावाची प्रॅक्टिस करण्याची गरज आहे. सो बघा, आता लास्ट आहे. आरोहीने दुकानातून 17 रुपयाचे दही, 72 रुपयाचे दूध व पावणे 56 रुपयाचे पनीर घेतले व दुकानदाराला 200 रुपयाची नोट दिली, तर दुकानदार आरोहीला किती रुपये परत करेल? आता व्यवस्थित यांची तुम्हाला काय करायची, बेरीज करायची आणि 500 मधनं तेवढे वजा करायचे. तर 17 रुपयाचे दही घेतले, 72 रुपयाचे दूध घेतले आणि पावणे 56 रुपयाचे पनीर घेतले. यांची बेरीज करायची आणि 200 सांगितले होते मी, 500 बोलली. तर 200 रुपयाची नोट दिली तिने, तर त्यातनं ते वजा करायचे आहे आणि तुमचं उत्तर या ठिकाणी आलं पाहिजे 55.25. ओके, हे उत्तर आलं पाहिजे. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आज आपण गणित या विषयाची स्कॉलरशिपची 2025ची अतिशय महत्त्वाची प्रश्नपत्रिका बघितलेली आहे. कारण की 100 गुणांना तुम्हाला ही परीक्षा आहे आणि गणित हा विषय आहे. 100 मार्क म्हणजे खूप झाले. त्याचप्रमाणे तुम्ही जर सराव केला या सर्व प्रश्नांचा, तर अर्थात नक्कीच तुम्हाला ॲटलिस्ट 70 अबोव तरी नक्की 101% पडू शकते. पण अभ्यास करा, आणि गणित हा विषय फक्त वाचनाचा किंवा लक्षात ठेवण्याचा नाही आहे, तर तो सरावाचा विषय आहे. त्याच्यामुळे सराव नक्की करा, आणि सराव केला तरच तुम्हाला गणितामध्ये छान मार्क मिळतील. आणि हे सर्व प्रश्न आहे ते वहीमध्ये लिहा, उत्तर देखील लिहून घ्या आणि सॉल्व करा. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये नक्की हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांची देखील काय होईल, रिव्हिजन होईल आणि तुम्हा सर्वांना पेपर हा छान जाईल. आणि ऑल ऑफ यू बेस्ट ऑफ लक. छान पेपर लिहा, छान अभ्यास करा आणि स्कॉलरशिपमध्ये छान मार्क मिळवा. ओके, ऑल ऑफ यू बेस्ट ऑफ लक. सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ. त्याचप्रमाणे मराठीचा देखील आपले 25 जे प्रश्न आहे 50 गुणांसाठी, तर तो देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तर तो देखील नक्की बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ.